नमस्ते सगळ्यांना. चला आज आपण पाहूयात सतत पिंपल्स काय येतात याची कारणे. सतत पिंपल्स मुरूम येण्याची अनेक कारणे असू शकतात, जी प्रामुख्याने तुमच्या जीवनशैली, आहार आणि शरीरातील बदलांशी संबंधित असतात. प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. पहिला, हार्मोनल बदल. हार्मोनल चेंजेस, शरीरातील हार्मोन्समध्ये होणारे बदल, विशेषतः तरुण अवस्थेत, मासिक पाळीच्या दरम्यान किंवा गर्भधारणेच्या काळात पिंपल्स येण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. 2. जास्त तेल उत्पादन, एक्सेस ऑइल प्रोडक्शन. त्वचेतील तेलग्रंथी जेव्हा जास्त प्रमाणात तेल तयार करतात, तेव्हा ते मृत पेशींसोबत मिसळून त्वचेची छिद्रे बंद करतात, ज्यामुळे मुरूम येतात. 3. बॅक्टेरियाचा संसर्ग, त्वचेवर घाण साचल्यामुळे किंवा वारंवार चेहऱ्याला हात लावल्यामुळे बॅक्टेरियाची वाढ होते, ज्यामुळे पिंपल्स येतात. 4. चुकीचा आहार, पुअर डाएट, जास्त तेलकट, तिखट किंवा गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून पिंपल्सची समस्या गंभीर होऊ शकते. 5. मानसिक ताण, स्ट्रेस, सततचा ताण शरीरात कोर्टिसॉल सारख्या हार्मोनची पातळी वाढवतो, त्यामुळे तेल उत्पादनास चालना मिळते. 6. प्रदूषण आणि घाण, हवेतील धूळ, धूर आणि प्रदूषणामुळे त्वचेची छिद्र बंद होतात. तसेच मोबाईल किंवा उशीचा अभ्रा अस्वच्छ असल्यानेही बॅक्टेरिया पसरतात. अपचन आणि बद्धकोष्ठता, पचनसंस्थेशी संबंधित समस्या किंवा शरीरातील उष्णता वाढल्यामुळेही चेहऱ्यावर सतत फोड येऊ शकतात. केसांमधील कोंडा, डॅन्ड्रफ, केसात कोंडा असल्यास तो कपाळावर पडतो, ज्यामुळे कपाळावर बारीक पुरळ किंवा पिंपल येतात. मुरूम कमी करण्यासाठी काही प्राथमिक उपचार खालीलप्रमाणे आहेत. पहिला, दिवसातून 2दा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा. भरपूर पाणी प्यावे, जेणेकरून शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील. 3. चेहऱ्याला वारंवार हात लावणे किंवा पिंपल्स फोडणे टाळावे. ही मुख्य कारणे आहेत. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.